चाललेलं आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. खरं आहे. आम्ही असं करायला पाहिजे, आम्ही आवाज उठवायला पाहिजे किंवा आम्ही त्यांच्या अजेंड्यावर जायला नाही पाहिजे, असं जे तुम्ही म्हणताय त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला घेऊन जातो. अधिवेशनाचा पहिला दिवस अगदी काही दिवसांपूर्वीचीच घटना आहे. तुम्ही मीडिया स्टँडवर येता आणि त्याच्या आधी तुम्ही छावा चित्रपटाशी संबंधित एक ट्विट केलेलं असतं आणि त्यानंतर तुम्ही असं म्हणता की कदाचित माझा अनुभव कमी पडला असेल, त्याच्यामुळे मला जबाबदारी दिली गेली नसेल. तर ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाराजी तुम्ही बोलून दाखवलीत अशी चर्चा संपूर्ण राज्यभर होते, तुम्ही सुद्धा ती ऐकली असेल. अशी खरंच चित्र आहे का तुमच्या पक्षामध्ये? तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत त्यावर तुम्ही समाधानी आहात की नाही? तसं नाही, मी फार भावनिक आहे. ठीक आहे, मी आक्रमक आहे पण मी भावनिक आहे. एखादा विषय मला असं वाटलं की त्याच्यावर खऱ्या अर्थाने पार्टीने स्टान्स घ्यायला पाहिजे होता, नेत्यांनी स्टान्स घ्यायला पाहिजे होता आणि तो घेतला नसेल तर मी फार भावनिक होतो. आज जे महाराष्ट्रात चाललेलं आहे गेल्या 4 महिन्यामध्ये, तसं तर 10 वर्षामध्ये, पण गेल्या 4 महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर एवढं चांगलं मॅन्डेट असून सरकार एवढ्या मोठ्या चुका करतंय आणि त्या चुकीचा परिणाम हा सामान्य लोकांना भोगावा लागतोय. त्याच्यात आम्ही पक्ष म्हणून नाही तर आम्ही विरोधक म्हणून ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने मुद्दे मांडायला पाहिजे तसं कुणीच मांडत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कधीतरी आम्हालाही असं वाटतं की हो, म्हणजे एक तर महाराष्ट्र नाराजच आहे आणि आम्ही एखादी ठोस भूमिका घेत नसल्यामुळे मलाही वाटतं पार्टी म्हणून आणि त्याचा एक घटक म्हणून मी सुद्धा नाराज आहे, असा तो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हेतू होता. अच्छा, पण तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत, म्हणजे यातला भावना हा भाग जरी आपण वेगळा काढला, टेक्निकली आपण बघितलं तर तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात असं तुम्ही आता म्हणू शकाल की अजूनही तुम्ही त्या स्टेटमेंटवर? एक तर मला पार्टीने संधी दिली, तिकीट दिलं, प्रचाराला सर्व नेते त्या ठिकाणी आले, त्यांच्या आशीर्वादाने, ताकदीने आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालेलो आहे. त्यामुळे आमदार म्हणून माझ्याकडे नक्कीच जबाबदारी आहे, पण पार्टीचा पदाधिकारी म्हणून मला कुठली जबाबदारी नाही. आमदार म्हणून आणि या महाराष्ट्राचा एक चांगला नागरिक म्हणून जे मला योग्य वाटतं ते त्या ठिकाणी मी बोलत असून त्यासाठी पक्षाची जबाबदारी तुम्हाला अपेक्षित आहे, मिळणं अपेक्षित आहे. आता त्याला एक प्रक्रिया असते, त्याला एक प्रोसेस असते. आता ती प्रोसेस पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब कदाचित तुम्ही इच्छा व्यक्तच केली नसेल कधी. नाही, हे बघा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो. काही इच्छा व्यक्त करतात, काही व्यक्त करत नाही. मी व्यक्त न करणाऱ्यापैकी आहे, पण काम करणाऱ्यापैकी आहे. आणि आज जर आपण बघितलं, कुठली कंपनी घ्या, तुम्ही सरकार घ्या, अधिकारी घ्या, राजकारण घ्या, नाहीतर प्रोफेशनल लाईफ घ्या, जो करतो तोच टिकतो. नुसता जर बोलत राहिला आणि काहीच करत राहिला तो टिकू शकत नाही. तर मला माझ्यावर विश्वास आहे. मी एका विचाराने चाललेलो आहे.